दोघांना चिरडणाऱ्या त्या अल्पवयीन मुलाचे वडील ताब्यात। संभाजीनगरमधून पोलिसांनी केली आहे अटक। पुण्यातील कल्याणी नगरमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघाताने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे। एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली। त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला। पाहूयात सविस्तर। नमस्कार, आपण पाहतोय प्रेस मराठी। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पुण्यातील कल्याणी नगरमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघाताने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे। एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली आहे। त्यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय। या अपघाताला जबाबदार अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र काही तासातच त्यांची जामिनावर सुटका झाली आहे। आता या प्रकरणी अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर येथून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्यात। विशाल अग्रवाल यांचा मुलगा अल्पवयीन असल्याने काल वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र त्यानंतर विशाल अग्रवाल गायब झाले होते। पुणे पोलिसांनी रात्रीतून त्यांना शोधून अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनीस अवलिया आणि अश्विनी कोस्ता अशी मृतांची नावं आहेत। अश्विनी हिचा जागीच मृत्यू झालाय, तर अनीस अवलिया याने हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतलाय। दोघेही राजस्थानमधील होते। शनिवारी रात्री अश्विनी आणि अनीस हे दोघेही त्यांच्या मोटरसायकलवरून कल्याणी नगरवरून एरवड्याकडे मित्रांसह जात होते। त्यावेळी अग्रवाल यांच्या मुलाची आलिशान कार याच रस्त्याने भरधाव वेगात निघाली होती। कारमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले। त्यानंतर या गाडीने मोटरसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली। यामध्ये या दोघांचा मृत्यू झालाय। दरम्यान ज्या कारने त्या दुचाकीस्वारांना धडक बसली होती ती कार नोंदणी विनाच रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे। आरटीओ कडून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे। बंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून ही कार पुण्यामध्ये आणण्यात आली होती। पुण्यातील आरटीओ कार्यालयात या कारची नोंदणी प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही। या व्हिडिओबद्दलचे तुमचे मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब आणि Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका।